केळवदमध्ये उपस्थित असलेले माझे सर्व बांधव आणि भगिनींनो, आज भरपूर आनंद झाला। केळवद या तीर्थक्षेत्रात आज जसे आगमन झाले, माझं ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं, माझ्या बहिणींकडून जो स्वागत समारोह झाला त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। त्यांनी जो काही सन्मान मला दिला तुमच्या केळवदमध्ये येताबरोबर, केळवद हे माझ्यासाठी काही नवीन नाही आहे, ते खूप जवळची सिटी आहे आपल्यासाठी आणि भोलेनाथचा बराच चांगला आशीर्वाद घेऊन मी कोणतेही कार्य करताना देवाला नमन करून समोर जात असतो। तो आज या रिंगणात पण उतरलेलो आहे, तो पण म्हणजे भोलेनाथचा आशीर्वाद घेऊनच। तर म्हणून मला पूर्ण खात्री आहे की मी जे काही करत आहे ते देवाच्या आज्ञेनुसार होत आहे आणि त्याच्यावरती सगळं सोडलेलं आहे। तो जेही निर्णय घेईल तो मला मान्य राहील। त्याच्याच या कॉलवरती आज मला राजकारणामध्ये उतरण्याची संधी मिळाली, नाहीतर माझा काही असा विचार होता नाही की आपल्याला राजकारणामध्ये कधी जावं लागेल की आपल्याला काहीतरी करावं लागेल। भरपूर असे दिवस गेलेत, लहानपणापासून मी बघतोय। सावनेर क्षेत्रामध्येच जन्म झालेला, सावनेर क्षेत्रामध्येच माझं पूर्ण शिक्षण झालेलं। शिक्षण होऊन मग मी बाहेर नोकरीसाठी गेलो आणि 18 वर्ष मी बाहेर नोकरी केली, देशाच्या बाहेर पण राहिलो, भरपूर काही गोष्टी बघितल्या। पुन्हा परत आल्यानंतर सावनेर क्षेत्रामध्ये बघतो तर काय आपलं सावनेर क्षेत्र जसं लहानपणी होतं तसंच आताही दिसून राहिलेलं आहे। सगळ्या सिटींची काहीतरी कायापलट होऊन राहिलेली आहे, परंतु आपलं क्षेत्र जे एवढं महत्वाचं क्षेत्र आहे आज महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये, ते आज जशाने तशा परिस्थितीमध्ये इथे पडलेलं आहे। आज आपल्या क्षेत्रामध्ये कोळसा आहे, पाणी आहे, मॅग्नीज आहे, मुरुम आहे, डोलामाइट आहे, औष्णिक विद्युत केंद्र आहे। महाराष्ट्रामधलं सेकंड औष्णिक विद्युत केंद्र जिथे 1600 किलो मेगावॅट वीज हे रोज निर्माण होते। सावनेर सारखं जंक्शन आहे, मल्टी जंक्शन, परंतु एवढ्या सगळ्या बाबी असताना सुद्धा आपण एका मागासवर्गीय तहसीलमध्ये राहून राहिलेलो याची जाणीव म्हणजे खूप खंत देणारी आहे। मागल्या 30 ते 35 वर्षांपासून आपण बघतोय की आपलं नेतृत्व एका व्यक्तीकडे आहे आणि 30-35 वर्षांपासून आपल्या इथे कोणता असा उद्धार झाला ते तुम्ही स्वतःच समजता। शिक्षण क्षेत्रामध्ये जे आपले शेतकरी लोक आहेत, मजदूर लोक आहेत, त्यांची मुलं ते जिल्हा परिषद नगर परिषदेला शिकायचे, आज जिल्हा परिषद नगर परिषदेच्या शाळा हा निस्त नाबूद झालेल्या आहेत। मिडल क्लासचे जे काही लोक आहेत, जे आपले मुलं चांगल्या स्कूलिंग मध्ये टाकतात, चांगल्या शाळेमध्ये टाकतात, ते तत्पर आहेत त्या स्कूलची फी भरण्याकरता, परंतु आज परिस्थिती अशी झालेली आहे की मिडल क्लास माणसालाही विचार पडतोय की मी माझ्या मुलाला कोणत्या शाळेमध्ये टाकू, मी त्याची फीज एफोर्ड करू शकणार की नाही करू शकणार। आज जर मिडल क्लासला एवढा मोठा विचार पडलाय तर आज गरीब माणसाची परिस्थिती काय? येणाऱ्या काळामध्ये गरीब लोकांचं शिक्षण घेणं हे खूप म्हणजे नसल्यासारखं आहे। जर आता तुम्ही जागे झाले नाही तर तुम्हाला लवकरच ते दिवस दिसणार आहे। आरोग्य क्षेत्रामध्ये शासकीय दवाखाना सुद्धा आपण आपल्या इथे बनवू शकलो नाही गेल्या 35 वर्षांपासून। 2019 मध्ये जेव्हा इलेक्शन झालं होतं, 100 बेडेड हॉस्पिटल आपल्या इथे सावनेर क्षेत्रामध्ये आपण बांधू या विचारसरणीवरती बहुसंख्य लोकांनी आपल्या आमदार साहेबांना निवडून दिलं, परंतु 100 बेडेड हॉस्पिटल तर सोडा, जागा खाली करण्यात आली, परंतु हॉस्पिटल सुद्धा बांधण्यात नाही आले। हॉस्पिटल बांधलेही तर ते गेले पाटणसांगे इथे, जिथे काहीही गरज नव्हती। आज इथून
ग्रामीण सेक्टर मधून येणारा कोणताही माणूस हा तहसील मध्ये जातो, तो पाटणसावंगीमध्ये कशाला जाणार? त्याला जर जायचं आहे तर तो नागपूरला जाईल. काही गरज नव्हती पाटणसावंगीला हॉस्पिटलला न्यायची, परंतु ते नेण्यात आलं. क्रीडा क्षेत्रामध्ये साहेब क्रीडा मंत्री होते. क्रीडा मंत्री असताना एक साधं स्टेडियम सुद्धा आपल्याला अप्रूव्ह करू शकले नाही. आपल्या इथले प्रतिभावंत विद्यार्थी खेळाडू यांना एक प्लॅटफॉर्म सुद्धा देता आलं नाही. एमआयडीसी सेक्टर एवढ्या दिवसांपासून खाली पडलेला आहे. हे एमआयडीसी सेक्टर मध्ये हातावर मोजणाऱ्या 2 ते 3 कंपन्या आपल्याला दिसतात. तिथे अशा लोकांनी जागा घेऊन ठेवल्या आहे की ज्यांना काहीही करायचं नाहीये समोर, आणि ते कोणाला देऊन पण नाही राहिले ज्यांना ह्या तिथे काहीतरी उद्योग टाकायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आपलं एमआयडीसी सेक्टर आहे. कोणत्याही भाषेमध्ये म्हणाल किंवा कोणत्याही उदाहरणामध्ये आपल्या सावनेरचा विकास हा कुठेच झालेला नाहीये मित्रांनो. आपण पूर्ण एक पिढी मागे आलेलो आहोत. एक पिढी आपली बर्बाद झालेली आहे. आज जर एकही प्लॅटफॉर्म आपल्या मुलांसाठी अवेलेबल नाहीये, बाहेरच्या सिटीमध्ये जाल तर तिथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतात, पण आपल्या इथे एकही प्लॅटफॉर्म आपल्या मुलांना जर भेटत नाही तर आपण कसली निवडणूक करतो, कसले नेते निवडून देऊन राहिलेलो आहोत. माझा सरळ प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना, तुम्ही सगळ्यांनी एवढं मोठं प्रेम दिलेलं आहे साहेबांना, त्या प्रेमापोटे तुम्ही कधीतरी विचारलं का की साहेब